महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी 48 उमेदवार उभा करणार असून आतापर्यंत 37 उमेदवार जाहीर केले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी, भाजप, शिवसेना युती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे। भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि मित्रपक्ष MIMच्या वतीनं बहुजन वंचित आघाडीची स्थापना करून लोकसभेसाठी एकूण 48 जागा लढणार आहेत। त्यापैकी 37 जागा जवळपास निश्चित झाल्यात। निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारी देऊन नवीन पद्धत असल्यानं राजकारणाची दिशा बदलेल। नवीन उमेदवार घोषित करून कंसात समाजाचा उल्लेख करत एक वेगळा डाव आंबेडकरांनी खेळलाय। नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, कारण इतर पक्षात विविध समाजातील उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही। वंजारी, बौद्ध, मराठा, धीवर, माना, आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, कोल्हार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वाटली, आगरी अशा बहुतांश समाजांना प्रतिनिधित्व देण्यात आलंय। यात 7 डॉक्टर, 3 प्राध्यापक, 2 वकील यांचा देखील समावेश आहे। घराणेशाही बदलून सर्वसामान्यांना प्रतिनिधित्व करण्याचा बाळासाहेब आंबेडकर यांचा मानस आहे, कारण ही प्रणाली कुठलाही पक्ष स्वीकारत नाही। या विचारामुळे ठिकठिकाणी परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून लवकरच याचं निकालात रूपांतर होऊ शकतं। आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये दुरंगी लढत पाहिली, पण आता तिरंगी लढत, तेही काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे। कारण बहुजन समाजातील वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक कार्यकर्ते समाविष्ट झालेत। बीड मधून लोकसभेसाठी विष्णू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यासाठी विविध रणनीती आखून निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहे। अशी फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर इतर मतदारसंघातही धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे। ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ, NTV न्यूज मराठी, बीड।